किती आले किती गेले, सायकल फोड चालत नाही. मी भिजलोय पूर्ण पावसाने बघा काय का. आणि ब्रेक फेल ब्रेक लागत नाही तर मी पायानं थांबवतोय, पायानं जाय सायकल. मला ही घाट उतरायचं, ही घाट, ही समजा घाट आपला उतरू नका. मिरची घेतो एक ठसका मिरची. ह्याला कसली मिरची म्हणते ती? गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग फ्रॉम मांढरची काळूबाई. हे तर आहे सध्याला. तर स्वागत तुमचं आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. गुड मॉर्निंग मित्रांनो. काय बोलतोय मी, कसं बोलतो या, जाऊ द्या. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी MH45 रायडर. स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन मस्त अशा यूट्यूब चॅनलमध्ये. MH45 रायडरला अचानक डोक्यात आलं ही. जाऊ द्या, असं द्या. माझ्या पटीने बघताय तुम्ही सनसेट किती भारी व्हायला लागलेला आहे, किती भारी व्हायला लागलेला आहे, किती भाजलता. ओके, असं द्या. मी माझ्या पाठी बघता इथं माझा टेंट आहे. इथं आता इतक्यात उठलेलो या, डोळ्यात चिपड काय नाही. व्हिडिओ एडिटिंग करतो या. काल पण व्हिडिओ नाही टाकणं झालं, अजून व्हिडिओ नाही एडिटिंग करणं झालं. एवढा मी अशीपणा झालो आहे का नाही. मला आता अजून आंघोळीचं नियोजन ह्या हॉटेलमध्ये करायचं आहे. काल तर मला थांबा म्हणली होती हॉटेलमध्ये, पण मी नाही थांबलो. मला टेंटमध्ये बरं वाटतं. सनसेट खूप जास्त भारी होतो या. आणि त्यानंतर ना हे बघा, इथं टेंट आहे आपला. काल रात्री इथं जेवण बनलेलं, पाठीमागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल. तीच ब्लॉगमध्ये एडिटिंग करतो या. झोपलो होतो, खूप जास्त भारी झोप लागली रात्री. त्याला पुजारी भाऊचा फोन येणार नाही. ती पुजारी भाऊ म्हणलं तुम्ही माझ्या संग या म्हणली, तुम्हाला आतमध्ये मी दर्शन घडून देतो एकदम चांगलं. मग त्यांचा फोन येईल थोड्या आहे ना, मग आपण जाणार नाही. तर आपण थोडी एडिटिंग करू आणि ब्रश करू, हातपाय तोंड धुवून घेऊ. 7:30 टायमिंग झालेला आहे. आणि आता मला समजा आवरायचं या, कारण की मला पूजेचं टायमिंग दिलं आहे 8:30 वाजायचं. तर 1 तास टाईम आहे मला अजून आंघोळ करायची. तर चला उरकून घेऊ पटापटा मस्तमध्ये. बरेच जण म्हणत असतील गणेश भाऊ तुम्ही सायकलीवर असताना ब्रश करता का, तोंड धुता का? जसं तुम्ही नॉर्मल घरामध्ये राहता ना, तसं मी पण सायकलीवर राहतो. आणि जे मी घरामध्ये जसं राहतो टापटीपमध्ये, तर सायकलीवर असतो, कारण की माझ्यापाशी समजा सामान आहे, त्यामुळे मला काय वाटत नाही. तर आता ब्रश करतो आणि मग नंतर आता पुढे निघून आंघोळीचं नियोजन करतो, कारण की माझ्यापाशी अजून 40 मिनटं बाकी येते. काय म्हणलं होतं की मी जसं तुम्ही घर राहता ना तसंच मी राहतो. जेव्हा फेस वॉश करायला चालू आहे, आंघोळ करायची, तरी बाहेर राहतो ना, तेवढा मी बाहेर पण बाहेर राहतो बरं का. ओके, सायकल फुल रेडी झाली, मी पण रेडी झालो आहे. तेव्हा तिथं टेंट काढला आहे, निघलेलो आहे. आता मला जायचं मांडर देवलं तिकडं, आणि मला तिकडंच आंघोळ करायची, कारण की आंघोळीचं नियोजन मला वाटत नाही होईल म्हणून काय, कारण की तिथं कुणीच नाही ती. तर मला जायचं तिकडं, ज्या भावानं आपल्या घरी बोललं आंघोळीला, तिकडे निघालेलो. चला, सकाळ सकाळ प्रवासाला सुरुवात ताई अंबाबाईच्या नावानं. चांग भलं, हर हर महादेव. चला. भावांनो, सध्याला मला आपल्या महाराष्ट्रातली माणसं एवढी मदत करते का नाही का आंघोळीला. आपल्या भावाच्या घरी आलो या, आणि इकडे वरल्या साईडलाच आहे ते काळूबाईचं मंदिर आहे. तर इथं मी आंघोळ करणार आहे, आणि त्यानंतर इथं आंघोळ करून मग नंतर देवीच्या दर्शनासाठी निघणार आहे. कुत्रा मला भोगतोय रे का का का. मस्त आंघोळ झालेली, खूप जास्त भारी वाटलं. आणि आता चालू आहे भावांनो नाश्ता, एकदम गरमागरम पोहायचा. एकदम असं वाटतं घरी आईनं पोह बनलं, तर असं वाटायला लागलं लेटवर पोह. चला खातो आता. माझ्या मित्राची आई ना आता मला इतक्या चहा घेऊन आली होती. पोहे संपलेत, मित्राची आई चहा घेऊन आली होती. मी म्हटलं मी चहा घेत नाही. ती अशी लागली बघायला माझ्याकडे, चहा घेत नाही तुम्ही, मग काय घेता, काय घेता, काय देऊ तुम्हाला. म्हणजे एवढा माणसामान भाऊ, एवढा माणसामान घरी पण भेटत नाही, एवढा इकडे बाहेर भेटतो मला. खूप भारी वाटतं, खूप प्रेम आहे. आणि त्यांना म्हणलं नॉर्मल थोडं दूध द्या. मी मन नाही मोडत कोणाचं ना, त्यामुळे थोडं दूध पितो, निघू मग दर्शनाला. पोह पण खाऊन चालतं आहे माझं. तर देवीचं दर्शन एकदम मस्तमध्ये घेतलं. इकडल्या साईडला पुढं देवी, आणि मला जायचं इकडं. चला, ओके. हर हर महादेव, आय अंबाबाईच्या नावानं चांगलं. चला. माझ्या पाठीमाग बघता तुम्ही, इकडल्या साईडला भोरगाव आहे, आणि ह्या हाय भावांनो भोरचा घाट आहे. इथं सायकल उभा आहे माझी, ही बघा का. आणि मेन गोष्ट म्हणजे आता हे बघा, मला ही घाट उतरायचं. ही घाट, ही समजा घाट आपला उतरून हो का, असं शितनं खालनं
जायचं आहे भोरमध्ये. भोरमधनं भावांनो आपलं असंच निघायचं होतं त्याला ह्या डोंगराच्या पडलेल्या साईडनं त्या वरच्या पडलेल्या डोंगरावर जायचं आहे. तिकडं आहे भावांनो काहीतरी जी मला तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे. तिकडे जायचं आहे आपल्याला. पण खूप जास्त भारी वाटतंय आज पावसाचं वातावरण एकदम मोकळं. खूप जास्त भारी वाटतंय. ह्या बोरच्या घाटामध्ये आलो तर खरं बरं का भावांनो. पण समजा जास्त मेन प्रॉब्लेम काय झाला तुम्हाला सांग का. माझ्या सायकलचा झाला आहे प्रॉब्लेम काय बघा का तुम्हाला दाखवतो का. ही बघा किती आले किती गेले सायकल पुढं चालत नाही. घोटाळा झाला काल 1000 रुपये घालून. आणि ही आहे बोरचा घाट का. हितनं जायचं आहे मला. त्यातमध्ये पाऊस यायला लागला. म्हणजे असं झालं का नाही पुढं इकडं काय म्हणते पुढं दरी आणि मागं हिर असं काम झालं. पण मागं डोंगर या भावानं नेमा घाट तर पार केलाय बरं का मी. पण मेन प्रॉब्लेम बघा पायात खरा. हे का सायकल तर ब्रेक भावानं काम करत नाहीत माझ्या. हे का बुट ह्या बघा. हे का बुटाची परिस्थिती बघा. हे का असं लावतो याला आयुष्यपर. आणि ही वळण बापरे ही वळण बघा बघा. ही बघा हे का ही बघा हे का शपथ बापरे. अरे तिकडे कुठे निघाला कॅमेरा. ही बघा हे का ही बघा हे का असलं वळण नाही. आणि हवा इकडे जायचं खाली हवा त्या घाटात जायचं मला आता. म्हणजे किती डेंजर आहे बघताय ना तुम्ही. पाऊस पण काय मोक्यावाला जिथं माझ्यापाशी काहीच नाही घालायला. रेनकोट नाही ना काय ना काय नाही. भिजू द्या सामानात काय नाही तर काय करता आता. चला. अरे गणेश भाऊ म्हणजे तुम्हाला जोक वाटतं का. अरे बोरच्या घाटामध्ये सायकलचं ब्रेक पण फेल येतं. अरे पांडेल पण तुटला या. अरे अजून काय काय द्यावा परीक्षा देणार मला. अरे ही पाऊस बघा रे माझ्यापासूनच पाऊस सुरू झालाय. असं नाही ती कुंडालाय भाऊ माझ्यापासून सुरू झालाय पाऊस. माझ्यापासून मी भिजलोय पूर्ण पावसाने बघा काय का. आणि ब्रेक फेल आहे ब्रेक लागत नाही तर मी पायानं थांबवतोय. पायानंच आहे सायकल. मी कॅमेरा भावांनो असा ठेवू शकत नाही. बापरे हो का उतार आलाय भावांनो. चला मी कॅमेरा बंद करतो. कॅमेरा कशा ठेवतोय मी. चला नंतर भेटू. आयुष्यपत हे का काय नवीन वारं कावताळ आलं या. एवढं वारं कावतान कसं काय सुटतं अचानकच एकदम. लेकिन ऐसा में हम आई सायकल पडली वाचली भावांनो. लई जोरात वारं सुटलंय. मी पूर्ण भिजलोय भावांनो पावसानं. आणि गार वारं सुटलंय का नाही एकदम गार थंडी वाजायला लागली. एकदम गार थंडी बापरे. साम दाम टेमेटे सुनते बिकलाई में महेशमती बाहुबली. अरे महादेव कुठं नागालाय. आम्ही इथलंच मांढरा देवीला गेलता काय. हा हे कुठं चाललाय. किती लांब आहेत ना बोर अजून. 8 आहे का. हे काम करा बोरला काय खाली गाडी निघाली का. सायकल टाकून घेता का माझी. काय झालं योगा ही सायकल चाललं हे बा पाहिजे आहे का पूर्ण प्लेस गेला त्याचा. हां आतमधलं काय प्रॉब्लेम झाला या. हे का बुट आहे का ब्रेक पण गेलतोय कामात ह्या घाटामध्ये. बरं झालं तुम्ही थांबला ते भावांनो. एक ओके जायला मदत मिळाली बरं झालं. ही घाटामध्ये झालाय प्रॉब्लेम. पाहिलेच नाही का नाही भावांनो. हे बघा काय झालं हे बघा. हे बघा पाहिंडेल बघा आहे काय बघा. हे बघा सायकलच चला ना या. हे बघा सायकल हे बघा आहे काय बघा. हे बघा सायकलच चला नाही पुढं. रस्ता प्लेन आहे आता थोडा थोडं पण आहे पुढं. त्यामुळे आता काय करतो ना गाडी थांबली आपल्या फॉलोअरची सायकल आपली गाडीमध्ये टाकतो आणि तिथनं दुकानापर्यंत घेऊन जातो. दुकानात जाऊन नीट करू आणि बघू काय प्रॉब्लेम निघतोय ती. आणि दुसरा प्रॉब्लेम झाला का नाही ही बुटं बघा पूर्ण बुटं बी गेली कारण की ब्रेक पण लागत नाही सायकल. तेव्हा बुटं पण केली समजी घासू असं ते काय अडचण नाही. तरी पण आलोय सुरक्षित खाली काय वाटत नाही. चला सायकल आतमध्ये टाकतो आणि जातो आता. सायकल बोलमध्ये उतरवायला गेलो या. फायनली दुकान गावलेलं आहे मला. सायकलचं काम केलं ना आज. मला सायकलीनं काय काम लावलं सांगू तुम्हाला. हे बघा हे मला लावलं या. म्हणजे मी हिला 1000 1500 खर्च करायचा आणि हिनं मला असा खर्च काढायला लावायचा. ही चुकीची गोष्ट आहे. चला द्या दादा सामान द्या. ओके
पहिल्यांदा निघला आहे, म्हणजे ही आतमधला प्रॉब्लेम आहे ना गेअरचा, ही पहिल्यांदा निघला. ह्याच्या आधी मला कधीच हा प्रॉब्लेम निघलेला नाही. आपण बोरमध्ये ना बरोबर प्रॉपर बोरमध्ये, आम्ही प्रॉपर बोरमध्ये आलो आहे, प्रॉपर एकदम खतरनाकमध्ये. चला ज्यूस पिऊ. हे दादांना मदत केली, धन्यवाद बरं का. जागेला सफाई रस्ता लागायला आणि दादा जागेला यायला गाठ पडली आणि बरोबर लगेच टाकून आणली. त्याचमध्ये मदत झाली, जरा थोडी बरं वाटलं जरा थोडं. चला मोठा घोटाळा निघला रे भावांना. आज तर आपण जी भावना परवा दिवशी सायकल जी रिपेअर केली होती का नाही, परवा दिवशी आपण सायकल भावना आपण परवा दिवशी सायकल जी रिपेअर केली होती नाही, त्यातमध्ये आपण सायकल सर्व्हिसिंग केली होती नाही, तर त्यातमध्ये आपल्या सायकलचा ही गिअरबॉक्स काढण्यात आला होता. म्हणजे ती काढायला चालू होती, तिथं गिअरबॉक्स काढला होता बहुतेक, आणि त्याला ते बसवताना नीट बसवायला नाही. त्यामुळे त्यातलं आतमधलं ती कुत्रा असतं नाही, ती कुत्रा टाकलं या. तर आता मला पूर्ण गिअरबॉक्स लागतोय बदलायला. आता एकदा त्याला काढून बघू, त्याच्या आतमध्ये प्रॉब्लेम काय आपल्याला नीट कळून जाईल. आणि बघू गिअरबॉक्स जर बदलायला लागला तर बदलू, नाही तर मग मला जे पाहिलं होतं ना गिअरबॉक्सचं माझा आहे का नाही, हे लास्टचा मोठी पाकळी आहे ना, ही डोंगरदऱ्यामध्ये चाललं मला हे मदत करतं जास्त मोठं हे असल्यामुळं. तर आता काय करायचं ना, आता ते बघू आता ते आतमध्ये काय प्रॉब्लेम आहे. मग चालू पुरतं मला ही टाकायला लागेल, नाही तर सायकल जागेला उभा ठेवण्यापेक्षा हेच करू. नाही तर मग मी मुंबईला गेल्यानंतर ना मुंबईवरनं मोठा गिअरबॉक्स आणून मग त्यानंतर बदलेल. तर भावांनो तुम्हाला सांगतो, ही चार्जर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही व्हिडिओ बघितला, ही चार्जर आहे का नाही, हे 1.5 ते 2 महिन्यापूर्वी माझा चार्जर आहे का नाही, तेव्हा हे आहे. तर मी पाठीमागं टेंट लावला होता. ज्यावेळेस आपण यसाची कंकी यांचा वाडा बघून आलो होतो नाही, त्यावेळेस हे आहे. तर मी टेंट लावला होता गेल्या 1.5 महिन्यापूर्वी बघा या ठिकाणी व्हायचं. आणि हे आहे तर माझा ही चार्जर विसरला होता, हे आहे बरं का. नंतर ना मी गाडी घेऊन कुठनं तिकुंड साताऱ्याकुंड मी मोटरसायकल घेऊन इथं आलो. चार्जर घ्यायच्या ऐवजी नुसती पिन घेतली नाही, असं माघारी निघालो. नंतर लक्षात आलं, म्हणलं देवीला येतो म्हणलं होतं आणि गेलो नव्हतो. आज देवीच दर्शन घेतलं आणि आज संध्याकाळच्या हातामध्ये चार्जर आला बघा माझ्या, असं आहे. तर आलो घेतलं निघालोय. मामा कसं वाटतंय? बरं आहे. बंद केलं काय आता? हो आता पण निघालच आम्ही घरी आता. बरं मामानं लय मदत केली कडे मला गेल्या बरं ना. मावशी बरं चाललंय का? मावशी स्माईल एक नंबर आहे. मावशी लय भारी हसते त्या बघलता. भाऊ लोक भेटली होती मग सायकल नेट करताना. भाऊ कसं आहे? मस्त एक नंबर. एक नंबर खतरनाक गाड्या दोघांच्या पण एक नंबर. जाताना हे घेणार नाही मी आता अवश्य. असं त्याला ह्या दोघा भावांना मदत केली. सायकल बोरमध्ये नीट करून हायाशी लावली आणि ह्यांच्या गाड्या घेऊन लगेच इकडे आलो. चार्जर घेतला, आता निघालो. आता जीव आलाय थोडा. आता चार्जिंगची भीतीच नाही कसली मला. 1,500 रुपयाचा चार्जर इथं राहिला या. नवीन घेतलाच नाही म्हणलं, हेच घ्यायचं म्हणलं. आलू घेतलं, आता निघालो. चला टेंट लावायचं आहे अजून मला तर जाऊन. ओके भावांनो, टायमिंग झालेलं आहे भावांनोला सध्याला रात्रीच्या लगभग 8 वाजता झाले ते. आणि मी पोहोचलेलो. मलाच माहीत नाही सध्या मी टेंट कुठल्या ठिकाणी लावतो ही मलाच गोष्ट नीट माहीत नाही. कारण की मी सध्या भोरच्या थोडं नॉर्मल पुढे या. मला माहीत नाही आसपासची जागा कशी आहे काय आहे, कारण की ह्या ठिकाणी टेंट लावतो आता मी सध्या. त्याला टेंट लावूया. आणि लय उशीर झाला या. आजनमधनं तुम्हाला काही समजणार नाही ब्लॉग कुठनं चालू कुठनं बंद, कारण की आज मीच लय कन्फ्यूज होतो सायकलचा प्रॉब्लेम झाल्यामुळं. त्याला मी आता टेंट लावून घेतो, नंतर ना बघा तुम्ही मी कसा टेंट लावतो ते. चला टायमिंग झालं आहे रात्रीची 8 वाजता. ह्या आहे तेव्हा टेंट लावलेलं या. समोर साईडला तेव्हा ते बोरचा हायवे आहे आणि इथं सायकल आहे, इथं मी आहे. ओके भावांनो, आज लय दमून गेलो. आज म्हणजे हे झाले का नाही, आज लय बेकार झाली. आज ना ब्रेक लागलं ना काय लागलं, सायकलचा घोटाळा झाला. हे बघा तुम्हाला बोटाची परिस्थिती, बघा ही माझ्या बोटाची परिस्थिती आज एकदम बेकार. दोन्ही पायामध्ये चाक धरून थांबवली सायकल मी. कशी थांबवली माझी मलाच माहिती. असू दे, जाऊन द्या. संघर्ष करायला लागला असतो या आयुष्यामध्ये. संघर्ष केल्याशिवाय कुठल्या गोष्टी होत नाही. पण त्यातनं शिकाय मला एक गोष्ट मिळेल माहिती का, म्हणजे लय मोठा उतार लागला अचानक आणि ब्रेक लागणं झालं ना. मग त्यावेळेस माझं मग एक सेकंड बुद्धी शांत ठेवली, काय करावं म्हणलं. मी काय केलं माहिती सांगतो तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं. बघा इकडे बघा इकडे बघा इथे एक पाय ठेवला, बघा इथे एक पाय ठेवला आणि इकडे एक पाय ठेवला. आणि बघा ह्या इथं बरोबर बोटं लावली, बोटला पाक बोळ पडली बघा इकडे साईडला बघितली बघा. आणि अशी बुद्धी लावून मी सायकल कंट्रोल केली, नीट केली. एक आयुष्यामध्ये काहीतरी नवीन शिकलो. तुम्ही पण शिकत जावा, प्रत्येक गोष्टीतून काही ना काही शिकायला मिळतं नवीन. चला असू द्या, मी फ्रेश व्हायला निघालो आहे माझ्या मित्रांच्या घरी. आणि चला जाऊ आता. सध्या जेवायला हॉटेलवर आलेलो आहे. भाऊ दोघंजण आपली संगत आहे ते. आणि हे बघा जेवायला घेतले, पनीरची भाजी घेतली, रोटी घेतली या. चला जेवण करू. टेस्ट मस्त आहे भावांनो. ही घेतली डाळ, वाव डाळ आली. मिरची घेतो एक ठसका मिरची. ह्याला कसली मिरची म्हणते ती? बेडगी मिरची. ही बघा वा, लईच भारी. या दाताळ खायला. एक नंबर आहे. त्या संग लिंबू.
आहे आणि मी आत्ता एडिटिंग करायला सुरुवात केली. आताच पोरं गेली ती घराकडे ती आणि आताच म्हणलं थोडी एडिटिंग करावं आणि नंतर झोपावं म्हणलं. तर फुल्ल्या प्लॅनमध्ये खूप जास्त वेगळे काहीतरी म्हणणं, खूप जास्त वेगळे फुल्ल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं बघायला मिळणार नाही आणि मी काहीतरी वेगळं दाखवणार नाही. लगभग मी तुम्हाला वाटतं मी तुम्हाला फुल्ल्या व्हिडिओमध्ये दादा कोंडक्याचं घर दाखवेल. फुल्ल्या व्हिडिओमध्ये दादा कोंडक्याचं घर, दादा कोंडके कोण आहे तुम्हाला सांगायची गरज नाही. त्यानंतर अजून पुढं काहीतरी वेगळं आहे अजून दाखवेल. फुल्ल्या व्हिडिओमध्ये बघायला विसरू नका. टाईल वाळा टाकला आहे आणि चड्डीवर वाळा टाकली. ओली होती सकाळची, लक्षात नाही राहिली मला वाळा टाकायची. हे बघा समजा सामान असं इथनं थोडं ओलं झालं या बिस्तरीचे पाण्यामुळे ओलं झालं या. करतो आणि तुम्हाला समजा निरोप घेतो. भेटूया फुल्ल्या व्हिडिओमध्ये. तर भावनो कसं काय वाटला व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करून टाका सबस्क्राईब. भेटूया फुल्ल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय. भारत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.